माता स्तोत्र श्री मनुमाता प्रसन्ना. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका आता नम ब्रह्मकुमारी हंसारूढ भागेश्वरी वीणा शोभे दक्षिणकरी विजयी मूर्ती सर्वदा नंतर नमिलो कुलदेवता मनुमाई जगन्माता जी विश्वाची अधिष्ठाता जिच्याने लाभे सुख संपदा. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूप तु स्वामीया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेन श्रोतया सुख वाटे. नमन माझे संतजना तैसेची बुधजना ज्याचेनी सुख लाभ सकल जना कल्पवृक्षा परी. असो जिचा हा ग्रंथ जाण त्या मातेसी करुणी नमन करीतसे ग्रंथारंभन प्रेम भावे करुनिया. श्रोतियांसी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्र होऊनी आदर न्यूनते पूर्ण करावे. मनुमातेचे मंगल स्तोत्र स्मरिता तिचे महात्मय पवित्र पुष्पमाले तुनी ओविले एकत्र भालचंद्रे रचिली. मनुमातेची महती सर्व जगाची जी गंगोत्री जिच्याने लाभे सुख संपत्ती भक्त संरक्षण घेई अनंत नामे. शक्ती माता ती सर्वस्थानी एकटी चित्ती ब्राह्मणी तालुस्थानी नारायणी अमृतसर विद्यापुरी. दुर्गा नामे वेणुग्रामी कालिकलयतली वंगधामी परमहंस विवेक संगमी शक्ती तीच परस्परा. श्रीविद्या ती श्रीनगरी भारती तिची वाचापुरी अंबा रत्नाचल करवरी क्षेत्रबद्री होनी येशी. रेणुका माता ती माहुरी पुण्यफलप्रदे नर्मदा तीरी सह्याचली अतिसुंदरी संवंदती ग्राम पैलती. भवानी माया तुळजापुरी बसली विषहृदयांतरी कामिनी ती विश्वंभरी मम हृदयी राही स्थिर. तीच सीता मंदोदरी अहिल्या तारानी द्रुपद कुमारी राही रुक्मिणी वज्रेश्वरी अवतार असे वज्रनारीचा. धुळे ग्रामे प्रकटे एकवीरा नामे सात पुढ्यात वसे मनुमाता नामे. अन्नपूर्णानी संतोषी माता प्रसन्ने अनंत रूप वर्णा या शब्द पुरे. एक एक ते देवस्थान स्वयंभू पुण्यक्षेत्र महान करिता स्मरण घेता दर्शन इच्छा पूर्ण होतसे. मनुमाता ज्यांचे कुलदैवत जाज्वल आणि जागृत प्रसन्न होता मनोरथ सफल संपूर्ण होतील. जळगाव जिल्ह्यात आडगावी जाऊई जिथे प्रचिती पहावी मनुमातीची थोरवी उपासका कडेल. दृष्टी फेका सभोवार तिथे एका डोंगरावर आहे स्थान मनोहर मनुमाता नामे प्रसिद्ध. मनुमातेची स्थापना कोण्या काळीची असेना परिशंका नसावी मना तिच्या जागृतीची. कुलदैवत अनेकांचे रक्षण करीती भक्तांचे नाम घेता मातेचे विघ्नसारी तळतात. अनेक जाती जमाती मनुमातेचे भक्त असती परी एकत्र नांदिती आशीर्वाद मातेचा त्यांना. 3.5 पीठदेवीची सर्वत्र ख्याते असे ज्यांची मनुमाता बहीण सर्वांची शंका नसावी कुणा. पहिले माहूर गडावरी दुसरे कोल्हापूर नगरी तिसरे तुळजापुरी सप्तशृंग अर्धे पीठ प्रसिद्ध. मनुमातये समवेत बहिणीची हास्यमुद्रा विलसित शेजारी गजानन आनंदात दृश्य विहंगम भासे. पायऱ्या उतरता क्षणी धबधबा लक्ष वेधितो नयनी आनंदाची ही पर्वणी न मिळे स्वर्गीही. मोठ्या शिळेचा महिमा मातेच्या भावाची प्रतिमा त्यामुळे त्या स्थाना तीर्थत्व प्राप्त जाहले. मातेशी अतिप्रिय सोवडे विटाळ जाणे टाळावे पथ्य हेची समजावे सांगणे श्रोते हो. एका अबलेने काय केले विटाळ वेता सांगणे टाळले परी तेची भोविले गांधील माशांनी पीडा दिली. लक्षात येता क्षणी पळती सर्व जणी पुनश्च स्थान आटोपोनी घेती दर्शन मातेचे. मधु जोशी नामे भक्तास अनुभव येई खास रक्तदाबाचा त्रास पत्नीस परी माते कृपेने. चालुनी जाती दर्शनास एक प्रतिव्रता साध्वी होती अध्यायिका तिची सांगती दोन्ही पती पत्नी सुखे नांदती मातेची आराधना करीती.
भगवंतांच्या कृपेने त्यांना नव्हते काही उणे, परी त्यांच्या प्रारब्धाने निपुत्रिकती होती. अनेक केली व्रतवैकल्पे नवस, सायासही केले परीच्छित साध्य नाही झाले. अनेक वर्ष त्यांचे मातेशी साकडे घातले, पुत्ररत्न मला कान झाले. जे समयी धबधबा चाले, बाळा समवेत उडी घेईन. भक्तांवरती श्रद्धा फार, झाली प्रसन्न अबलेवर. दुर्दैवाचा चक्काचूर, लाभ होई पुत्ररत्नाचा. प्रतिज्ञेप्रमाणे जाऊनी पठारी, अबलेची वृत्ती बहु करारी. बाळा समवेत उडी मारी, परिनिर्विघ्न तळती. महारोग होत्या कुडकन्यांना, भोगिती दारुण यातना. जाती मातेच्या दर्शना, मुक्काम तेथे ठोकिती. एके दिवशी काय घडले, मातेने स्वप्नी दर्शन दिले. स्वप्नी आदेश केले, वृक्ष पालवी शरीरे चोडावी. तैप्रमाणे केले, नवल ते घडले. रोगमुक्त झाले, प्रसन्न होता भगवती. महारोग पळती, चंद्रभागाबाई गांधालीकर. पडून होत्या पलंगावर, येत नव्हत्या शुद्धीवर. डॉक्टरी उपाय थकले. मुलगा करी मातेशी प्रार्थना, वाटू दे बरे मातोश्रींना. येऊ तुझ्या दर्शना, म्हणून विभूती लावली. मातेची ते समय येई प्रचिती, चंद्रभागाबाई शुद्धीवर येती. पुन्हा कधी ना आजारी होती, ठेवीता श्रद्धा दुःखे आपोआप पडती. मुलगा नामे महिपंत, असतो फाकणे ग्रामात. फिटेग्रासी अल्पवयात, माता पिता असती चिंतेत. दाम्पत्य मातेसी विनविती, जर का बाळासी फीट जाती. तुझ्या दर्शनाची महती, प्रतिवर्षी आम्ही घेऊ. मातेचा महिमा जाती फीट त्या क्षणा. दाम्पत्यांची ती करुणा, कारणे लागली. फाकणे गावची दुसरी कथा, श्रोते हो शांत चित्ताने ऐका. कमलाबाईंची ती व्यथा, मनुकृपे दूर झाली. मातोश्री कमलाबाईंना होत्या 4 कन्या. पुत्राची अपेक्षा त्यांना रात्रंदिवस होती. प्रचंड असे इच्छाशक्ती, मातेशी साकडे घालती. अनंत अडचणी येती, परी माते कृपे पुत्र लाभ झाला. कमलाबाई चौधरी जेथे दारिद्र्य वास करी. मातेची कृपा त्यांचेवरी, धनधान्य संपत्ती प्राप्त झाली. चैत्र शुद्ध पक्षात, सातपुडा परिसरात. यात्रास भरते थाटात, अष्टमी नवमी दिवस पाहुणी. काहींच्या चालीरीती संक्रांती, पोळा पाडती. ते समयी दर्शना जाते, पाळावे नियम घराण्याचे. राहती मातेच्या लीला फार, भक्तीपरी लांबणार. शब्द अपुरे पडणार, करावी आशीर्वादाची याचना. पूजा करावी यथासांग, जाती सर्व भोग. धरू नये अतिलोभ, हीच विनंती श्रोत्यांना. पूजेसाठी शुचिर्भूत होऊनी, संकल्प सोडावा. आवाहन प्रार्थना करीत, साक्षात दिसे मनुमाता. आईचे स्थान घालीत, वस्त्र हळद कुंकू फुले अर्पावी. धूप दीप ओवाळूनी, पूर्णाचा नैवेद्य अर्पुनी. मनोभावे नमस्कारुनी, आरती संपदा प्रदक्षिणा घालावी. तदनंतर करावी प्रार्थना, सांगावी मनोकामना. आशीर्वादाची करावी याचना, व्रत महात्मा वाचावे. आता परासावी फलप्राप्ती, कैसे मिळे होता पूजा आरती. शांत ठेवूनी वृत्ती, समाधान होऊनी ऐकावे. या माते स्तुतीचे जाण, भावे करिता श्रवण पठन. सर्व बाधा निरसून, कार्यसिद्धी होत असे. धूप दीप नैवेद्य आरती, जे मातेसी नित्य करीती. त्या प्राणिया सुख संपत्ती मिळेल सर्वदा. जे मातेस विनविती, मनोभावे सेवा करीती. जवळी बैसुनी प्रार्थिती, ते सदा सौभाग्य पावती. माता स्वर्ण निशिदिनी, तो वर्चस्व गाजवी त्या भुवनी. त्याची या सत्वाची खाणी उद्धारली आहे. कल्पवृक्षाची ही छाया, होतसे तृप्ती पावली या. संसारी राहतसे ही छाया, असू द्यावे हे बोलन तरी. ठेवूनी गाढ विश्वास, ठेविते ते भक्तास. पुरवुनी धनास, सुखी करते सर्वांना. इति श्री सुरसभरित मरुमाता महात्मा समाप्तम. श्री लक्ष्मीनारायणार्पणमस्तु. श्री राधा कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.